छगन भुजबळांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यासोबत मिळून ओबीसी महाएल्गार सभा बीडमध्ये पार पडली, ज्यात सगळ्यांनी मराठा आरक्षणावर आणि जरांगे पाटलांवर जोरदार हल्ले केले। महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात आरक्षणाचा मुद्दा नेहमीच ढग फुगा उभा करतो। कधी मराठा, कधी ओबीसी, कधी दलित आदिवासी आवाज समाजाला विभागतो आणि राजकारणात गरमावतो। पण 17 ऑक्टोबर 2025 रोजी बीड जिल्ह्यातील महाएल्गार सभेने हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आयोजित ही सभा फक्त एक सभा नव्हती, तर एक मोठा लढ्याचा शंखनाद होता। मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला। सभेत धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांसारख्या नेत्यांनी जोरदार भाषणे केली, तर मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली। हा वाद आता न्यायालयापासून रस्त्यांपर्यंत पोहोचला आहे। मित्रांनो, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणाम होईल असे राजकीय निरीक्षक सांगतात। चला या सभेच्या आत आणि बाहेर घडलेल्या घडामोडींना जवळून पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। बीडचा हा मैदान फक्त ओबीसींच्या एकजुटीचे प्रतीक नव्हते, तर मराठा ओबीसी संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले आहे। सभेसाठी राज्यभरातून शेकडो बस भरून ओबीसी कार्यकर्ते आले होते। मैदानावर ध्वज, घोषणा आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज, सगळे काही लढ्याच्या तयारीसारखे वाटले। सभेच्या आधी हॉटेल सनराइज येथे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांची बैठक झाली। तिथूनच या लढ्याची रणनीती ठरली। भुजबळांनी सभेच्या सुरुवातीला स्पष्ट केले, अनेकांना निमंत्रण दिले नाही म्हणून नाराजी आहे, पण अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवले जात नाही। ज्यांचा जमीर जिवंत आहे ते स्वतः येतात। हक्कांवर आग लागली तर टक्कर घेणे आवश्यक आहे। त्यांनी सभेत घुसखोर येण्याची शक्यता सांगितली आणि सुतळी बॉम्बसारखी गडबड करणाऱ्यांना पोलिसांच्या हवाली करण्याचा इशाराही दिला। ही सभा केवळ ओबीसींसाठी नव्हती, तर धनगर, माळी, वंजारी यांसारख्या उपजातींनीही एकत्र येऊन माधवची नवी ओळ तयार करण्याचा संकल्प केला। सभेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे छगन भुजबळांचे भाषण। ते बोलले की विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विकार पसरवून गेला, गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली। विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगे यांच्याकडे का जातात असा प्रश्न उपस्थित करत भुजबळ म्हणाले, भाजपच्या लोकांना सांगतो, तुमच्या लोकांना आवरा। मराठा समाज आणि आमच्यात पडलेले अंतर विखे पाटलामुळे पडले आहे। आरक्षणाबाबत बोलताना भुजबळांनी आकडेवारी सादर केली। राज्यात 54% ओबीसी, 13% दलित, 60% आदिवासी, 3% ब्राह्मण, त्यानंतर मुस्लिम आणि शिल्लक मराठा समाज। आरक्षण हे सामाजिक मागासलेपणासाठी आहे, गरिबी हटावसाठी नाही, असे स्पष्ट करत ते म्हणाले, जे ओबीसींच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करा। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा हवाला देत भुजबळ म्हणाले, मराठा आणि कुणबी हे दोन वेगळे आहेत। मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही। भाजपला इशारा देत ते म्हणाले, ओबीसीच्या ताकदीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत, यावर मार्ग काढा। आता दुहेरी लढाई लढणार, एक न्यायालयात, दुसरी रस्त्यावर। पक्षाच्या दाव्यांना भांडले नाही, फक्त ओबीसी साठी लढत आहोत असा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला। भुजबळांच्या भाषणात आणखी एक रोचक भाग होता। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांवर टीका, नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे? तुम्ही सांगितले होते तुमच्या बरोबर आहे, मग का आले नाहीत? असा थेट सवाल करून भुजबळांनी वडेट्टीवारांना झटका दिला। ही टीका सभेत उपस्थितांमध्ये टाळा घेण्याला कारणीभूत ठरली। भुजबळांचे हे बोलणे केवळ टीका नव्हती, तर ओबीसी लढ्यात सर्व पक्षांना एकत्र येण्याचा आवाहन होता। सभेच्या दुसऱ्या भागात धनंजय मुंडे यांचे भाषण झळकले। माजी मंत्री मुंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे सांगितले, पण स्पष्ट केले, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, आमच्या हक्कांचे आरक्षण देणार असाल तर विरोध करू। मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत मुंडे म्हणाले, एका व्यक्तीने जाती जातींमध्ये भांडण लावले, माणसात माणूस ठेवला नाही। लोकसभेच्या आधी ग्रामपंचायतीत सख्खे भाऊ एकामेकांविरुद्ध लढले, आई बहिणींवर शिव्या घेतल्या, इतके विष पेरले गेले।
जरांगे पाटील यांच्या 1994च्या GR काढण्याच्या मागणीवर मुंडे म्हणाले, वंजारी समाजाचे 2% आरक्षण काढा असे म्हटले, पण काढायचे राहू द्या, न्यायाने द्या. मराठ्यांना EWS म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मधून आरक्षण द्या, ओबीसी मध्ये घुसू नका असा सल्ला देत मुंडे म्हणाले, मराठा समाजात गरीबातील गरीबाला फायदा हवा असेल तर EWS हाच पर्याय, कशाला बिंडोक माणसाच्या नादाला लागता. येणाऱ्या नगर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकात ओबीसी ताकद दाखवा असं आवाहन करत धनंजय मुंडे म्हणाले, आमचा नेता छगन भुजबळ आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली लढा देऊ, कोणी अंगावर आले तर त्याला शिंगणावर घ्या, आपसातले वाद बाजूला ठेवा, एकजूट रहा. गोपीचंद पडळकर यांचे भाषण ही तितकेच उत्तेजक होते. आमदार पडळकर म्हणाले, मराठवाडा हा क्रांतिकारी प्रदेश आहे, आज आमच्या अधिकारावर गदा येत आहे. 346 ओबीसी जाती आहेत, सगळ्यांनी भुजबळांच्या पाठीशी उभे राहा. भगवान श्रीकृष्णाच्या नीतीचा हवाला देत ते म्हणाले, सगळ्यांनी सुदर्शन चक्र किंवा धनुष्यमान घेण्याची गरज नाही, कधी धनुष्य अर्जुनाकडे द्यावे लागते. भुजबळ हेच आमचे अर्जुन आहेत, बाण त्यांच्या हातात आहे, आपण सगळे सैनिक आहोत. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत बोलत पडळकर म्हणाले, धनगरांना एसटी द्या, आमचा पाठिंबा आहे, पण ओबीसी संरक्षणाची जबाबदारी ही धनगरांवर आहे. वंजारी समाजाला आदर्श घ्या असा सल्ला देत ते म्हणाले, लढायचे कसे, उभे राहायचे कसे हे वंजारींकडून शिका. माळी धनगर वंजारी हा माधव आता माधव राव व्हावा. फुटीचा प्रयत्न सुरू आहे, पण एकजूट राहा, भुजबळांच्या दिशेने चला असा संदेश देऊन पडळकर म्हणाले, गावातले वाद संपवा, नाही तर माती होऊन जाल. GR ची चिंता करू नका, भुजबळ लढत आहेत. खोटा दाखला देणाऱ्यांना बीडच्या तुरुंगात टाका. लक्ष्मण हाके यांनीही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भुजबळ आणि धनंजय यांची जोडी बघून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची आठवण येते. गोपीनाथ मुंडे यांनी जातीनिहाय जनगणना मागितली होती. एक GR घेऊन आल्याचे सांगत हाके म्हणाले, हा GR ओबीसी आरक्षण संपवणारा आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा हा GR आहे असा आरोप करत ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगा, मागासवर्ग आयोग बंद करा. मनोज जरांगे यांच्यावर हाके म्हणाले, हा चौथी नापास माणूस भुजबळांवर मुंडेंवर टीका करतो. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणारा हा, ज्याने आमच्या आरक्षणाला विरोध केला, त्यांना आम्ही घरी बसवले. आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आहे, गरिबी हटावसाठी नाही. ओबीसी आरक्षण हवे असेल तर ओबीसीमध्ये जन्म घ्या, आमच्या 4 पिढ्यांनी दुजाभाव भोगला असे म्हणत हाके म्हणाले, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका. ही सभा संपली तरी वाद संपला नाही मित्रांनो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ही सभा ओबीसींची नव्हे तर जिल्ह्यावर दबाव टाकण्यासाठी आणि मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालण्यासाठी आहे. मराठा समाज 50 ते 55% आहे. ही सभा कुणबी नोंदी आणि GR रद्द करण्यासाठी आहे. भुजबळांवर गंभीर आरोप करत जरांगे म्हणाले, भुजबळांना वातावरण खराब करायचे आहे, ते फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करत आहेत, चांगले वातावरण दूषित करण्यासाठी काम करत आहेत. ओबीसीतून आरक्षण घेणारच असा निर्धार व्यक्त करत ते म्हणाले, फडणवीसांनी मराठ्यांचे मन जिंकले आहे, भुजबळांची अक्कल दाढ पडली आहे का? मराठ्यांना धमक्या देतात, भुजबळ शनी आहे, भुरड आहे, सरकारला 7.5 आहे, अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे असा मुद्दा मांडत जरांगे म्हणाले, मराठे नेते ओबीसी आरक्षण कमी करायला येत नाहीत, ते गरीब मराठा मुलांना आरक्षण हवे म्हणून येतात. भुजबळांवर वैयक्तिक टीका करत ते म्हणाले, तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणाला, फडणवीसांना काय म्हणाला, तुझी क्लिप बघा. ही महाएल्गार सभा ओबीसी समाजासाठी एक माइलस्टोन ठरली मित्रांनो. छगन भुजबळांच्या नेतृत्वाने ओबीसी एकजूट दिसले तर मराठा ओबीसी वादाने नवे रूप घेतले. धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीची भाषा वापरली, ज्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकात हा मुद्दा ठळक होईल. पण प्रश्न असा आहे, हा वाद कधी संपेल? आरक्षणाची लढाई सामाजिक न्यायाची आहे की राजकीय खेळाची? भुजबळ म्हणतात, न्यायालय आणि रस्ता दोन्ही ठिकाणी लढू. जरांगे म्हणतात, मराठ्यांची ताकद दाखवू. महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला मात्र फक्त शांतता हवी. ही सभा संपली, पण लढा सुरू आहे. पुढे काय? जातीनिहाय जनगणना होईल का? ही वेगळी आरक्षण मिळेल का? ही वेळ सांगेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षण हा मुद्दा कधीच थंडावणार नाही मित्रांनो. समाज एकजूट राहिला तरच खरा न्याय मिळेल, अन्यथा
हा वाद फक्त विभागणारा ठरेल. तुमचे काय मत या पूर्ण सभेवर? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.